नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खूप लोकांनी आग्रह धरला म्हणून हा विषय मी घेतला आहे. नाहीतर काही गोष्टी हास्यास्पद असतात, त्याकडे कानाडोळा करणंच महत्त्वाचं असतं. आपल्या घरात कोणी पाहुणे आले की घरातलं जे लहान मुलं असतं 4-5 वर्षाचं, ते पहिल्यांदा त्या पाहुण्याकडे थोड्या आशंकित नजरेने बघतं आणि जसजसं हळूहळू हे पाहुणे आणि घरातले वडीलधारे लोक यांच्यात गप्पा सुरू होतात, तेव्हा ते मूल हळूहळू तुमच्या गप्पांमध्ये आणि तुम्ही बसलाय त्या सगळ्या कामामध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये लुडबुडायला लागतं. आणि लुडबुडायला लागण्याचं कारण असं असतं की त्या बालमनाला असं वाटतं की ह्या सगळ्या कुटुंबात पाहुणे आलेत तर त्याच्यात माझी दखल घेतली जात नाही. आणि म्हणून मग जाणीवपूर्वक आलेल्या पाहुण्यांचं आणि उपस्थित सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ते मूल करायला लागतं. कारण आपण इथे संदर्भहीन आहोत का, आपणही कोणतरी आहोत, आय एम पार्ट ऑफ फॅमिली असं त्याला दाखवायचं असतं. त्यामुळे जे काय बोलत असाल ते बोला, पण माझ्याकडेही लक्ष द्या, माझ्या अस्तित्वाची दखल घ्या, एवढीच त्या बालमनाची अपेक्षा असते. पण मित्रांनो, आणखीन एक गोष्ट असते की हे फक्त 4-5-7 वर्षाच्या मुलापुरतं मर्यादित नसतं. घरामध्ये अगदीच वार्धक्याकडे जाऊन फार काही करू न शकणारे जे लोक असतात घरातले, त्यांची पण अनेकदा तशी अवस्था होते. म्हणजे अगदी आजोबा किंवा काही लोकांचे पणजोबा पण असतील, आजी पणजी असतील, ते लोकंसुद्धा जेव्हा त्यांना असं एकाकी पण जाणवायला लागतं आणि आपण संदर्भहीन होऊन गेलो असं वाटतं, तेव्हा ते कुठल्याही गोष्टीत नाक खुपसून लुडबुडायला लागतात. अन्यथा त्यांचं त्या विषयात काही काम नसतं. आणि अनेकदा मग अशी माणसं वयाने वाढलेली आहेत आणि वडीलधारी आहेत म्हणून समोरचे लोक काही उफराटं बोलत नाहीत, पण ही वार्धक्याकडे झुकलेली माणसं जी असतात, वार्धक्यामध्ये असतात, ती माणसं जेव्हा अशी आपणही संदर्भहीन नाही दाखवण्याचा प्रयत्न करून लुडबुडतात, तेव्हा ती अधिकच हास्यास्पद होत जातात. काहीशी तशी अवस्था आजकाल शरद पवारांची झालेली आहे. आपण काय करतोय, का करतोय, त्याचा हेतू काय, त्याचा लाभ काय, त्याचं नुकसान काय, या कशाचीही पवारसाहेबांना पर्वा उरलेली नाही. जातील त्याच्यात ते लुडबुडत असतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या एखाद्या जिल्ह्याच्या राजकारणापासून आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत प्रत्येक बाबतीत पवारांचं काहीतरी मत आहे आणि त्याची दखल घेतली गेली पाहिजे, यासाठी जो आटापिटा शरद पवार करतात, त्यामुळे ते दिवसेदिवस अधिकाधिक हास्यास्पद होत चाललेले आहेत. आणि त्याचा सगळ्यात मोठा नमुना म्हणून काल परवा गाझापट्टी आणि इस्रायल यांच्यातलं जे यादवी युद्ध चालू आहे किंवा भयंकर युद्ध चालू आहे, त्यावर शरद पवारांनी आपलं मतप्रदर्शन केलं. राष्ट्राची किंवा भारताची भूमिका जर स्पष्ट आहे की आम्ही पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी भारत कायम उभा राहिलेला आहे आणि इस्रायलने अनेकदा मदत करूनसुद्धा निर्वासित असल्यासारखे राहणारे जे पॅलेस्टाईनी आहेत त्यांच्या बाजूने भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर कायम समर्थन दिलेलं आहे. पण आज अशी वेळ आलेली आहे की ज्या परिस्थितीमध्ये इस्रायल शांतता निर्माण करायचा प्रयत्न करत असताना आणि पॅलेस्टाईनी लोकसंख्येला मोठ्या प्रमाणातल्या शांतता हवी असताना त्यांच्यातले काही उचापतखोर हमास म्हणून जे आहेत, हमास नावाची जी संघटना आहे, तिला शांतता नको आहे, त्याला इस्रायल नष्ट करायचं आहे आणि त्यातून हे युद्ध उद्भवलेलं आहे. ही साधी शेंबड्या पोरालाही कळू शकणारी गोष्ट आहे, पण ती शरद पवारांना कळत नाही असं आपण म्हणू शकत नाही. अन्यथा शरद पवारांनी या विषयात नाक खुपसलं नसतं, आपली प्रतिक्रिया दिली नसती, पण ते देतात. आणि म्हणून मग इतका माणूस स्वतःला हास्यास्पद करून घेत असेल तर तो किती हास्यास्पद आहे
जनमानसावर त्याचा काय परिणाम होतो त्याचा उलगडा करून दाखवणं हे सुद्धा माझ्यासारख्याचं कर्तव्य होऊन जातं. मला सगळ्यात पहिली गंमत अशी वाटली की आता जवळजवळ 10-12 दिवस होत आले हमास आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे. त्याच्यामध्ये शरद पवारांचे सगळ्यात लाडके अनुयायी जे त्यांना पुत्रतुल्य आहेत आणि ज्यांना शरद पवार हे पितृतुल्य वाटतात असे अतुल्य डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे गाझा इस्रायल युद्धाबद्दल फारसं काही वक्तव्य करताना दिसले नाहीत. तेव्हा नवल वाटले. पण आता त्यांनी ती जबाबदारी ही शरद पवारांवर टाकलेली दिसते. कारण गाझा विषयात जितेंद्र आव्हाड बोलले नाहीत पण शरद पवार बोलले आणि कारण नसताना बोलले. एक गोष्ट शरद पवार विसरतात की आज अशी प्रतिक्रिया द्यायची असेल तर मग आजपर्यंत त्या इस्रायलमधून शेतीविषयक तंत्रज्ञान इथे आणायची गरज नव्हती. त्यापेक्षा गाझापट्टीत जायचं, वेस्ट बँकमध्ये जायचं आणि तिथे दहशतवादी घातपात कसे करायचे याचं तंत्रज्ञान शरद पवारांनी आयात केलं असतं तर बरं झालं असतं. शरद पवार स्वतःला विकास पुरुष वगैरे कायम म्हणवत आले. त्यांनी जो काय शेतीमध्ये विकास आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हमासचं नाही आहे तर इस्रायलचं आहे. हे जे आपण बघतो ठिबक सिंचन वगैरे वगैरे, कमी पाण्यामधली शेती, या सगळ्यामध्ये इस्रायलने जे नवनवे शोध लावले ते महाराष्ट्रात आणि भारतात आणण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यामध्ये शरद पवार होते. म्हणून शरद पवारांना इस्रायलने सन्मानितसुद्धा केलेलं आहे पण हमासने अपमानितसुद्धा केलेलं नाही. मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. त्याच पॅलेस्टाईन प्रदेश किंवा जो इस्रायल आहे त्यामध्ये 2 गट आहेत. एका बाजूला हमास आहे आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल आहे. त्या इस्रायलने शरद पवारांचं इस्रायलसाठी नाही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काही समाजसेवेमध्ये योगदान केलेलं आहे त्याचं कौतुक केलेलं आहे. त्यासाठी पवारांना सन्मानित केलं आहे. आणि त्याच इस्रायलवर निषेधाचे काही ते रॉकेट्स टाकण्याचं काम जेव्हा शरद पवार करतात तेव्हा विचार येतो मनात की शरद पवारांना हमासने कधी सन्मानित केले का अपमानित केले? नाही मित्रांनो. हमासवाल्यांनी शरद पवार नावाच्या माणसाची कधीही दखलसुद्धा घेतली नाही. कोणतरी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, देशाचा संरक्षण मंत्री होता, देशाचा कृषी मंत्री होता वगैरे वगैरे वगैरे. म्हणून हमासने कधी शरद पवारांची दखलसुद्धा घेतली नाही, अपमान करण्यासाठी सुद्धा. पण इस्रायलने सन्मान केला आहे. असं असताना आजच्या अतिशय कसोटीच्या प्रसंगी जेव्हा शरद पवार हमासच्या समर्थनाला उभे राहतात, लक्षात ठेवा पॅलेस्टाईन आणि हमास या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हमास ही पॅलेस्टाईनमधली किंवा गाझापट्टीतली अतिरेकी संघटना आहे. ते दाखवायला तिथला कारभार करतात, आरोग्यसेवा करतात वगैरे वगैरे. पण मूळ हेतू इस्रायल नष्ट करण्यासाठी रक्तपात घडवणे, घातपात करणे या पलीकडे हमासचं दुसरं काही उद्दिष्ट नाही. इकडे महाराष्ट्रात दंगली घडवणार वगैरे वगैरे म्हणून टाहो फोडायचा आणि तिकडे नेमकं तेच काम करून त्यासाठी आजपर्यंत 5-7 हजार माणसं गेल्या 10 दिवसात मरायची पाळी ज्या हमासने आणली त्याचं समर्थन शरद पवार करतात. तेव्हा मग शरद पवारांचा समाचार घेणं आवश्यक आणि अगत्याचं बनून जातं. तसं बघितलं तर आजपर्यंत या विषयात शरद पवार कसे वागलेत? ज्या वेळेला जगामधून गुजरातच्या दंगलीनंतर मोदींवर बहिष्कार टाकण्यात आला जगाकडून सुद्धा, त्यावेळेला इस्रायलमध्ये नरेंद्र मोदींना घेऊन जाणारे गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून, केंद्र सरकारचे कृषी मंत्री म्हणून शरद पवार नरेंद्र मोदींना इस्रायलमध्ये घेऊन गेले होते. आज इस्रायल आणि नेत्यानाहू यांची मैत्री वगैरे बोललं जातं. पण नेत्यानाहूसुद्धा
ज्या नरेंद्र मोदींना ओळखत नव्हते किंवा नेत्यांना नरेंद्र मोदींना ओळखत नव्हते, त्या काळात त्यांची ओळख करून देणारे कोण आहेत? शरद पवार आहेत. आणि ते नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान झालेत आणि शरद पवार कुठे आहेत? तिथेच आहेत. कधीतरी मंत्रिपदं येतात जातात. बाकी आघाड्या बनवणं, कुराकती करणं, उंगल्या करणं आणि उंगली करण्यालाच गुगली म्हणणं, असला पोरखेळ करत शरद पवारांनी आपल्या सगळ्या गुणवत्तेची आणि आयुष्याची माती करून टाकलेली आहे. पण आता या उतार वयामध्ये आपण संदर्भहीन होत चाललो आहे. याची वेदना इतकी आहे की नको तिथे जाऊन लुडबुडायचं. आत्ता त्यांनी हमासा विषय बोलला नसता तर त्यांच्याकडे किती माध्यमांनी लक्ष दिलं असतं याचा विचार करा. मग कळेल की शरद पवार असं का बोलतात. आपण असं वेडं वाकडं संदर्भहीन असंबद्ध काही बोललो नाही तर माध्यमात सुद्धा आपली दखल घेतली जाणार नाही याची शरद पवारांना खात्री आहे. आणि म्हणूनच त्यांनी एक प्रकारे इंडी आघाडी काढून राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. जे शरद पवार वर्ष 2 वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये उद्ध्वस्त झालेल्या जमीनदाराची हवेली आहे त्याची देखभाल करण्या इतकी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांची अवकात नाही असं म्हणत होते, त्याच हवेलीत आश्रय घ्यायला शरद पवार गेलेले आहेत. आणि मग विचार करावा लागतो हे अचानक कुठून आलं. तर शरद पवारांचे जे पुत्रतुल्य जितेंद्र आव्हाड आहेत ते गेली 10-12 वर्षापासून गाझा वाचवायचा प्रयत्न करतायत. सेव गाझा नावाचं बनियन टी शर्ट घालायचं आणि ठाण्यामध्ये काय ते निदर्शनं वगैरे करायची. का तर यांचा मतदारसंघ जो काय कळवा मुंब्रा आहे तिथे मोठी संख्या मुस्लिमांची आहे आणि त्या मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी ठाणा कळवा बेलापूर पट्टी त्याच्यात बसून गाझा पट्टी सेव्ह करायची. हळूहळू शरद पवारांनी म्हणूनच वाटतं की आता जितेंद्र आव्हाडांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. कारण जितेंद्र आव्हाडांचा जो जुना 10-12 वर्षापूर्वीचा अजेंडा आहे आजकाल जितेंद्र आव्हाडांनाही गाझा वगैरे काही आठवत नाही. अशा जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा वापरून फेकून दिलेला अजेंडा आता शरद पवारांनी घेतला आहे. कारण त्यांच्या सोबतीला प्रफुल्ल पटेल वगैरे उरलेले नाहीत. वळसे पाटील गेलेत, छगन भुजबळ गेलेत, अजितदादा गेलेत. तेव्हा अजेंडा पण राहिला नाही. तो अजेंडा कुठला घेतला तर जितेंद्र आव्हाडांचा जुना अजेंडा सेव गाझा. आता सेव गाझा का करतात याचा मी आपल्या पद्धतीने विचार करायला गेल्यावर लक्षात आलं शरद पवारांना की आता आपण बारामतीसुद्धा वाचवण्याच्या परिस्थितीत नाही आहोत. कारण बारामतीतला आपला पुतण्याच भाजपला जाऊन सामील झाला आहे आणि पुढल्या निवडणुकीत लोकसभेला बारामती लोकसभा मतदारसंघसुद्धा वाचवणं अवघड आहे. हे लक्षात आल्यामुळे कदाचित आपल्याला पुढच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रात नाही तर बारामती सोडून कुठेतरी आश्रय घ्यावा लागेल. तर ती गाझापट्टीत आपल्याला त्या छोट्याशा गाझापट्टीचा पंतप्रधान होण्याची संधी मिळेल या आशेवर कदाचित शरद पवारांनी हा पोरखेळ सुरू केलेला दिसतोय. माणूस कुठे घसरगुंडी होते कळत नाही. तारतम्य तर्कशास्त्र काहीतरी असतं. तुमच्यापेक्षाही मोठमोठे 57-56 मुस्लिम देश आहेत. ते सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये एक जपून पाऊल टाकतायत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यासारखे मोठे देश, जर्मनी अतिशय मोजून मापून या विषयात भूमिका घेत आहेत. भारत सरकारने सुद्धा आपल्या समतोल परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करून एक निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये लुडबुडण्याची शरद पवारांनी काही गरज आहे का? पण लुडबुडायचं नाही तर आपल्यावर चर्चा कशी होणार. ते म्हणतात ना हिंदीत, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. थोडे बदनामीसाठी का होईना आपलं नाव घेतलं गेलं ना याच्यातच आजकाल शरद पवार खुश असतात आणि त्यातला हा प्रकार आहे. म्हणजे सेव बारामती हे म्हणायची हिंमत नाही म्हणून शरद पवार सेव गाझा म्हणायला निघालेले आहेत.
आपण पुढल्या काळामध्ये बारामतीत सुद्धा राजकारण आपलं चालवू शकणार नाही, कारण घरातच पुतण्या आपलं ऐकत नसेल तर बारामतीचे शेजारी पाजारी तरी शरद पवारांना आपला कौल कशाला देतील याची चिंता शरद पवारांना भेडसावते. आणि त्यातून हे गाझा प्रेम आलेलं आहे. अर्थात त्यांना गाझाविषयी काही कर्तव्य आहे असं नाही आहे. शरद पवारांना कोणाविषयीच कर्तव्य नसतं. अगदी त्यांच्यासाठी आयुष्य पणाला लावलेले प्रफुल्ल पटेल असतील, वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, त्यांची जर पवारांना कदर नसेल तर गाझाचे 2 शब्द बोलून गाझासाठी शरद पवार काही करतील ही अपेक्षा बाळगता येत नाही. पण जाता जाता शरद पवारांनी सुद्धा, म्हणजे मला अगदी बालपणी त्या चिमणरावाच्या गोष्टी चिवी जोशींच्या होत्या, त्यातलं स्वावलंबन नावाचा एक काहीतरी लेख कथा होती ती आठवते, की एक दिवस पत्नीला विश्रांती द्यायची म्हणून बाकीचं सगळं कुटुंब म्हणजे चिमणराव आणि त्यांची मुलं ही मिळून सगळं घरकाम उरकायचं ठरवतात आणि त्या स्वावलंबन प्रत्येकाने आपापली कामं करावी यावरचा तो विनोदी लेख आहे. त्याच्यात ते चिमणराव सांगतात प्रत्येकाने काय ती त्यांची मैना नावाची मुलगी आहे, तिने भाजी चिरली, काय तो राघू नावाचा मुलगा आहे त्याने घर साफ केलं, कचरा काढला, कोणी कपडे धुतले आणि शेवटी चिमणराव म्हणतात मीही आंघोळ केली. म्हणजे चिमणरावांना कोणी 4 चाकर ठेवले होते आंघोळ करायला? नाही, आपलं आपलं काम केलं. रोजच आंघोळ तुम्हीच करत होता तुमची, तर आज स्वावलंबनात मीही आंघोळ केली हे सांगणं जे असतं त्यापेक्षा शरद पवारांचं हे वक्तव्य हे तितकंच विनोदी आणि असंबद्ध आहे. तुम्हाला काहीही यामध्ये लुडबुडायचं कारण नाही आहे, कारण तुमचा विषयच नाही आहे. आज आपल्याकडे महाराष्ट्रव्यापी पक्ष राहिलेला नाही. काही महिन्यापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षही मान्यता काढून घेतली, फक्त राज्य प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली, तोही पक्ष फुटलेला आहे. अशा अवस्थेमध्ये तो पक्ष सावरायचा ते सोडून ह्या असल्या उचापती चालू आहेत. 26 पक्षांना एकत्र आणून त्यांची आघाडी बनवणं, गाझा आणि हमासविषयी आपलं काय ते पांडित्य झाडणं, यातून मिळणार काय आहे आणि या उतारवयात हवं तरी काय आहे? वेदना सगळी अशी आहे की आपण सगळं उभारलं, पण अतिरेकी नाटक करताना लोकशाहीचं आपण आपला पक्ष योग्य वेळी मुलीकडे सोपवू शकलो नाही आणि पुतण्या सगळा पक्ष घेऊन निघून गेला. आपल्या हाती देण्यासारखं काही राहिलं नाही असं उद्धव ठाकरेंचं वाक्य बोलण्याची वेळ आली तेव्हा शरद पवार गडबडलेले आहेत. आणि त्यामुळे इथे बोलण्यासारखं काही नसलं. आमच्याकडे असं, मी नवा पत्रकार होतो जेव्हा 70-80च्या दशकामध्ये, तेव्हा आमचे जे सिनियर्स होते त्यांच्यावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचा, पक्षांचा, उद्योगपतींचा दबाव असायचा आणि मग त्यावेळेला राज्यातल्या एका मंत्र्याने हरामखोरी केली तर त्याला ठोकून काढण्याची हिंमत नसायची. मग तेव्हा निक्सनला, अमेरिकेच्या अध्यक्षाला कसा ठोकून काढणारा अग्रलेख लिहिला असं पांडित्य अनेक संपादक सांगायचे. पण त्यांच्या राज्यातला मुख्यमंत्री, त्यांच्या राज्यातला एक नालायक मंत्री याच्यावर 4 शब्द खडसावून लिहिण्याची हिंमत त्या संपादकांमध्ये नव्हती. शरद पवारांची अवस्था तीच आहे. महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणाबद्दल काही बोलणं करणं हा अधिकार राहिलेला नाही, ताकद राहिलेली नाही. तेव्हा दखलपात्र होण्यासाठी जगातल्या कुठल्याही विषयावर काही पांडित्य झाडायचं. त्यामुळे कधी कधी वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी शरद पवार आपला नातू रोहितदादाकडून शिकतात का? कारण रोहितदादासुद्धा अगदी रशिया युक्रेन युद्धावर पांडित्य झाडतात. अरे काय! आणि मला वाटतं की कदाचित पुढल्या काळामध्ये शरद पवारांना आपल्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाडांकडे तो सोपवायचा आहे आणि हे लवकरच होऊ शकेल. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार हा गाझापट्टीमध्ये करू शकतील. महाराष्ट्रात आता वाव राहिलेला नाही, त्यामुळे गाझापट्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कंसात सुळे पवार असं काहीतरी करायचा विचार असेल
तर मग सगळ्या पक्षाचा कारभार हा जितेंद्र आव्हाडांकडे सोपवायचा असा निर्णय शरद पवारांनी घेतलेला असावा. आणि याचा एक पुरावा देतो की मी सुरुवातीला बोललो की गाझापट्टीबद्दल किंवा तिथल्या प्रॉब्लेमबद्दल जितेंद्र आव्हाडांना फिकीर नाही. अहो मित्रांनो, एक आठवड्यापूर्वी जितेंद्र आव्हाड हे शनी शिंगणापूरला जाऊन आले नवस करून, गाझापट्टी वाचव, शनेश्वरा इस्रायलवर शनीचा फेरा आण आणि हमास आणि गाझापट्टी सुरक्षित राहून दे, हे करण्यासाठीच जितेंद्र आव्हाड शनी शिंगणापूरला गेले होते. आणि ते जातानाही जितेंद्र आव्हाड म्हणे घाबरलेले होते असं मला कोणीतरी सांगितलं. शरद पवारांना कोणीतरी सांगतो ना, तसं आम्हालाही कोणीतरी काहीतरी सांगत असतो. तेव्हा जितेंद्र आव्हाड हे शनी शिंगणापूरला जायला निघाले तेव्हा त्यांना एक भीती वाटली होती, आपल्या मार्गामध्ये तृप्ती देसाई आडव्या आल्या तर त्यांना शरद पवारांनी अभयदान दिलं, काळजी करू नको, तू जा, तृप्ती देसाईला मी रोखून ठेवतो, तू आरामात शनी शिंगणापूरला जाऊ नये, तिथे काय तो नवस वगैरे कर आणि गाझापट्टी वाचव. कारण गाझापट्टीचं शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं आहे, भारतात होणं शक्य नाही आणि महाराष्ट्रात पंतप्रधान नसतोच. त्यामुळे आता शरद पवारांना जे पंतप्रधानांची त्यांची एक महत्त्वाकांक्षा राहून गेलेली आहे ती गाझा हे एक स्वतंत्र राष्ट्र होईल आणि तिथे आपल्याला पंतप्रधान होता येईल, यासाठी जितेंद्र आव्हाडांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष बनवायचं आहे. आणि त्यामुळे आत्तापासून मशागत म्हणून बहुधा त्यांनी इस्रायल विरोधी भूमिका घेतलेली आहे. अर्थात ते हमासवाले आणि त्यांनी तरी अजून शरद पवारांची किंवा जितेंद्र आव्हाडांची काही दखल घेतली आहे अशी बातमी आलेली नाही, पण लवकरच येईल. आणि ती नाही आली तर फिकीर करू नका, जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पवार सोळे गटाचे लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष होतील याची खात्री बाळगा. कारण आता शरद पवारच जितेंद्र आव्हाडांकडून अजेंडा घ्यायला लागलेत. आव्हाड साहेबांनी सांगितलं, पवारसाहेब घाबरू नका, बारामती वाचवता येत नसेल तर सेव्ह गाझा, तुम्ही गाझामध्ये पंतप्रधान होऊ शकता. आणि शरद पवारांनी ते स्वीकारलं. इतकाच या सगळ्याचा आशय निघू शकतो. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.